हाय, मी रुचिता. आज मी बनवणार आहे जिम थीममध्ये केक, जो की कस्टमाइज्ड आहे. आणि ही ऑर्डर माझ्या रिलेटिव्सनी दिलेली होती. त्यामुळे फ्लेवर त्यांनीच मला सांगितलं की तू डिसाईड कर कुठलं करायचं तो. तर मी इथे रोज फालुदा फ्लेवर ट्राय केला आहे. म्हणजे याआधीही मी बनवला आहे, पण त्यांनी कधी टेस्ट केला नव्हता. सो त्यांचं फर्स्ट टाईम आहे. तर मी इथे 3 लेयर कट करून घेतले. त्यानंतर जे आपण बेसला सोकिंग करतो, त्या सोकिंगसाठी मी रोज फालुदाच यूज केला आहे. त्याच्यानंतर मी वरती क्रीम ॲड केली आणि त्या क्रीममध्ये सुद्धा रोज फालुदाच टाकला आहे. आणि पुन्हा व्यवस्थित फिनिशिंग करून लेअरला क्रीम लावून त्यावर मी पुन्हा जो फालुदा बनवलेला तोच मी ॲड केला आहे. नेहमी मी फालुदा विकत आणते, कारण की हाफ KGसाठी घरी बनवणं नाही परवडत. सो मी इथे पण ह्यावेळेस घरी बनवलेला होता, त्यामुळे मी इथे घरचाच ट्राय केला आहे. त्यानंतर त्याच्यावरती मी काही चोको चिप्स आणि ड्रायफ्रूट्स ॲड केले. चोको चिप्स ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालतील. ड्रायफ्रूटसुद्धा नाही टाकले तरी चालतील, कारण की ऑलरेडी फालुदामध्ये इन्क्लुडेड असतात. त्यानंतर मी सेकंड लेअर ठेवली आणि त्यालासुद्धा मी फालुदानेच सोकिंग करून घेतलं आहे. आणि जवळजवळ मला 4 ते 5 वर्ष झाले मी केक बनवते आहे. पण यूट्यूबवरती मी आत्ता सध्या सुरुवात केली आहे पोस्ट करण्यासाठी. सो प्लीज सपोर्ट करा. त्यानंतर मी पुन्हा क्रीम टाकली आणि पुन्हा त्या क्रीममध्ये फालुदा ॲड केला आणि मिक्स केला, जेणेकरून प्रत्येक बाईटमध्ये हा रोज फालुदाचा फ्लेवर आला पाहिजे, त्यासाठी मी असं करते. आणि मी एक होम बेकर आहे. सो मी आता पुन्हा तीच प्रोसिजर मी केली आहे. पुन्हा क्रीम लावून घेतलं आणि पुन्हा त्या क्रीमवरती फालुदा टाकला. फालुद्यानंतर त्याच्यावरती पुन्हा मी आता इथे चोको चिप्स आणि काही ड्रायफ्रूट्स होते ते मी इथे ॲड केलेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओ. केक खूप टेस्टी होतो असं केल्याने. आणि मी इथे छानपैकी त्याला मिक्स करून स्प्रेड करून घेतलं आहे. आता मी पुन्हा त्याच्यावरती तिसरी लेअर ठेवणार होते, जे की आपण शेवटला कट करतो ती लेअर मी कधी वरती ठेवते, कारण की ती प्लेन असते. त्यानंतर मी इथे पायपिंग बॅगच्या साह्याने त्याला फिनिशिंग करून देते. आता काही जे न्यू बेकर्स आहेत ते आधी क्रम कोटिंग करून घेतात आणि मग फायनल फिनिशिंग देतात. तसंच करायला पाहिजे, पण आता ती मला सवय झाली आहे याची. पण मी जे मोठे मोठे केक्स असतात त्यावेळेस मात्र मी क्रम कोटिंग करून त्यांना छान फ्रीजमध्ये ठेवून मगच फायनल फिनिशिंग करते. पण हाफ KGसाठी जे छोटे छोटे केक्स असतात त्यासाठी मी तसं नाही करत, डिरेक्टली फिनिशिंग करते. इथे तुम्ही बघू शकता मी स्क्रेपरच्या साह्याने, जो कोंबवाला स्क्रेपर असतो त्याने मी याला फायनल फिनिशिंग केली आहे. आणि वरती आपलं रेग्युलर पॅलेट नाईफच्या साह्याने प्लेन करून घेतलं आहे. तुम्हाला पण जर का ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता. मी बदलापूरमध्ये राहते. डिलेवरी बदलापूरच्या बाहेर मी अजून केलेली नाही आहे, पण नक्कीच ट्राय करेल. जर हवे असतील तर मेसेज करा. आणि हा केक एक जेंट्ससाठी जाणार होता, त्याच्यामुळे मी इथे ग्रे कलरचा यूज केला आहे. म्हणजे क्रीममध्ये मी ब्लॅक जेल कलर ॲड केला 1 ड्रॉप आणि छान त्याला मिक्स करून त्याचा ग्रे कलर रेडी झाला. आणि तोच मी पॅलेट नाईफने केकच्या बॉटमला लावला आहे आणि स्क्रॅपरच्या साह्याने त्याला एक शेड दिली ग्रे आणि व्हाईटची. वरतीसुद्धा मी थोडा ग्रे कलर लावला आणि जी क्रीम आहे म्हणजे ग्रे कलरची ती लावली आणि छान प्लेन करून घेतलं. आता इथे मी काही कटआउट्स म्हणजे प्रिंटरेस्टवरून ती प्रिंट करून घेतले होते जिम थीमचे आणि त्यांना कट करून शेपमध्ये छान कट करून ते केकवरती मी अप्लाय केलेत. आणि खरं सांगते, कटआउट जेव्हा आपण पेपरचे कटआउट लावतो तेव्हा केक खरंच खूप सुंदर दिसतो.
ही माझी पहिलीच व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी व्हॉईस ओव्हर दिला आहे. सो समजून घ्या. आणि जर का व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.